श्रीराम समर्थ. आता आम्ही गोंदवल्याच्या दिशेने निघत आहोत. आपल्या लॉकची सुरुवात घरातूनच केलेली आहे. तर आता आम्ही गोंदवल्याच्या दिशेने प्रयाण करत आहोत. आमचे अनुभव तुम्हाला आम्ही दाखवतच जाऊ. चॅनलचं नाव आहे आदिश मेहता. या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आज आम्ही गोंदवल्याच्या व्हिडिओ पासून सुरुवात करत आहोत आमच्या चॅनलची. चला आता आपण गोंदवल्याच्या दिशेने जाऊ. आम्ही आमची फॅमिली ट्रिप करत आहोत, तर व्हिडिओ पूर्ण बघा. सकाळी स्वारगेटहून निघाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट गोंदवल्याची बस मिळू शकते किंवा फलटणला जाऊन फलटणवरून गोंदवल्याची बस मिळतात. आम्हाला डायरेक्ट बस काही मिळाली नाही, पण फलटण बस आम्हाला लगेच मिळाली, त्यामुळे आम्ही त्या बसमधून निघालो. खरं तर वारी असल्यामुळे युज्युअल जो रूट असतो तो सासवड मार्गे आहे, जो दिवे घाटातून जातो. पण तो मार्ग बंद असल्यामुळे आम्ही कात्रज रोडवरून पुढे जाऊन बोबदेव घाटातून नंतर साताराच्या रोडनी पुढे जात होतो. जाताना आम्हाला वाटेमध्ये अनेक दिंड्या दिसत होत्या. फलटणला पोचल्यानंतर तिथून आम्हाला गोंदवल्याची बस मिळाली. त्या बसमध्ये आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. प्रकारे आम्ही गोंदवल्यात पोहोचलो. साधारण 5 वाजले होते आणि भूक खूप लागली होती, कारण सकाळी फक्त नाश्ता केला होता. म्हणून मग आम्ही मिसळ खाण्यासाठी गेलो. फडतरे ते मिसळ खाण्यासाठी आम्ही गेलो. साधारणपणे एक 10 मिनिटाच्या अंतरावर ही मिसळ मिळते. वॉकिंग डिस्टन्सवर आहे, म्हणून आम्ही खायला गेलो. खाऊन झाल्यानंतर आम्ही मंदिरात प्रवेश केला. खूप छान असे समाधीचे दर्शन झाले. हे दर्शन झाल्यानंतर आम्ही आजूबाजूचा परिसर अनुभवत होतो. या मंदिराच्या समोरच श्री महाराजांचा घोडा बताशा असं त्याचं नाव आहे, त्या घोड्याची समाधी आहे. खरं तर महाराजांच्या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तिथे मोबाईल किंवा कोणत्याही कॅमेरा नेण्याची परवानगी नसल्यामुळे आम्ही आतील व्हिडिओ घेऊ शकलो नाही, पण बाहेरील व्हिडिओ आम्ही काढला आहे. इथे अशा प्रकारे सुंदर अशा प्रकारे रूम्स अवेलेबल आहेत. इथे राहण्यासाठी तुम्ही 1 किंवा 2 दिवसासाठी रूम घेऊ शकता. हा अतिशय सुंदर असा हिरवागार परिसर या ठिकाणी आहे. सर्वत्र लहान मुले आणि महिला ह्या गप्पा मारत बसलेल्या दिसतात. खूप शांत आणि रम्य असे वातावरण या ठिकाणी आहे. आम्ही देखील या वातावरणाचा आनंद घेत होतो. एक दिवस राहण्याचा प्लॅन केलेला होता. शनिवारी सकाळी निघालो, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचलो. त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं, त्यानंतर आजूबाजूचा परिसर बघितला. मंदिर परिसर अनुभवत असताना आम्हाला आजूबाजूला अतिशय सुंदर असे फलक दिसत होते. या फलकांवरती श्री महाराजांनी सांगून ठेवलेले विचार या ठिकाणी कोरण्यात आलेले आहेत. या फलक वाचत वाचत आम्ही पुढे जात होतो. खरंच अत्यंत सुंदर असे विचार या ठिकाणी लिहून ठेवले आहेत. प्रत्येकाने नक्की वाचावे असं मी जरूर सांगेन. समाधी मंदिराच्या बाहेरच खूप छान असे तुळशी वृंदावन आहे. त्या तुळशी वृंदावनाच्या शेजारीच श्री महाराजांचे तीर्थ आणि अंगारा या ठिकाणी ठेवलेला असतो. खरंच खूप ब्लेस्ड अशा प्रकारचं फिलिंग वाटत होतं. संध्याकाळचे 7:30 वाजले होते आणि बघा मस्त असं लाइटिंग केलेलं होतं. आणि
आम्ही परत फिरत होतो. फिरता फिरता मग इथं उपासना चालू झाली, आरती झाली आणि त्यानंतर प्रसादाची वेळ झाली होती. प्रसाद घेतला आम्ही. आरती झाल्यानंतर आम्ही प्रसाद घ्यायला गेलो. भगर, ताक आणि शेंगदाण्याची आमटी असा खूप सुंदर प्रसाद होता. हा प्रसाद खाल्ल्यानंतर आम्ही आमच्या रूमकडे गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही गोंदवल्यात काय अनुभव घेतले हे आम्ही तुम्हाला नक्की दाखवणार आहोत. त्यासाठी पाहत रहा आदिश्मिताचा पुढील एपिसोड. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम.